ठिकठिकाणी विविध शहरांमध्ये नागरिक एकत्र येऊन या संपूर्ण प्रकरणाच्या विरोधामध्ये एकत्र निषेध करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। 3-4 दिवसांपूर्वी प्रत्यक्ष बीडमध्येच स्थानिकांनी सुद्धा जलसमाधी आंदोलन केलेलं होतं। त्यावेळेला तिथे जाऊन पोलीस अधीक्षकांना मध्यस्थी करायला लागली होती आणि त्यांना विनंती करायला लागली होती की तुम्ही हे आंदोलन थांबवा। संपूर्ण प्रशासन हे या संपूर्ण प्रकरणामध्ये योग्य पद्धतीने न्यायनिवाडा करण्यासाठी सक्षम आहे अशी समजूत काढल्यानंतर गावकऱ्यांनी हे जलसमाधी आंदोलन थांबवलं होतं। काल परभणीमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता एक अतिशय मोठ्या प्रमाणावरती जन आंदोलन होतंय पुण्यामध्ये। आपण जाऊया, आपले प्रतिनिधी मिकी घई आपल्या सोबत आहेत। मिकी, दर काही मिनिटांनी पाहायला झालं तर या मोर्चाचा जोर वाढताना दिसतोय, अधिकाधिक कार्यकर्ते येऊन मिळताना दिसतात। मिकी, अगदी जर आपण बघितलं तर हा जन आक्रोश मोर्चा पुण्यातील लाल महल पासून सुरू झालेला आहे आणि जवळपास 3 ते 4 किलोमीटर अंतरावर जिल्हाधिकारी कार्यालय आहे, तिथपर्यंत हा मोर्चा जाणार आहे। परंतु आता जर आपण बघितलं तर आपण टॉप अँगलवरून या मोर्चाची किती मोठा मोर्चा आहे हा दाखवण्याचा प्रयत्न करतोय। प्रत्येकाच्या हातामध्ये काळे झेंडे आणि एक वेगवेगळे कटआउट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्याच्यावर आरोपींना सक्त शिक्षा व्हायला हवी, फाशी व्हायला हवी अशा पद्धतीने या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आणि जर आपण बघितलं कुटुंब देखील या पूर्ण मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे जिथपर्यंत आपली नजर जाईल। खरं तर पुण्यात देखील खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे या संपूर्ण मोर्चेला। एवढंच काय तर आजूबाजूच्या परिसरातील दुकानदारांनी देखील, व्यापाऱ्यांनी देखील त्यांची दुकानं बंद केलेली आहेत आणि या मोर्चाला त्यांनी कुठेतरी पाठिंबा दिलेला आहे। काही स्थानिक लोक आहेत, काही लोक बाहेरून देखील आलेली आहे। तुमची मागणी काय आहे? या मोर्चाच्या माध्यमातून अशी घटना घडते आणि मोर्चा करण्याची वेळ येते। एकंदरीत महाराष्ट्रामध्ये ही जी घटना घडलेली आहे अमानवीय घटना आहे आणि ह्या घटनेमध्ये जे आरोपी धरले गेलेले आहेत त्यांचं नार्को टेस्ट होणे गरजेचं आहे आणि ते जे फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये यांची सर्व चौकशी झाली पाहिजे आणि सामान्य देखील या ठिकाणी फास्ट ट्रॅक मध्ये ही संपूर्ण घटना चालवी अशी मागणी या ठिकाणी करतायत। आपण आणखीन काही लोक आहेत, किंबहुना त्यांच्या कुटुंबियातील काही सदस्य आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू। अर्थात जर आपण बघितलं तर यामध्ये महिलांचा सहभाग देखील खूप मोठा आहे। आपण त्यांच्याशी आणखीन काही लोकांशी बोलायचा प्रयत्न करू। दादा, ज्या पद्धतीने मोर्चाला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय, काही नेते मंडळी देखील या ठिकाणी सहभागी होत आहेत, वाटतंय तपास योग्य दिशेने सुरू आहे आणि यातून न्याय मिळेल असं वाटतं का? मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी जे आश्वस्त केलेलं आहे सभागृहात अधिवेशनामध्ये, त्याचप्रमाणे आमची पण अपेक्षा आहे तशीच आणि आम्हाला न्याय मागण्यासाठीच आम्ही आहेत आणि आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे। काय भावना आहेत तुमच्या ज्या पद्धतीने मोर्चात अशी घटना घडते आणि मोर्चा काढण्याची वेळ? लवकरात लवकर न्याय बघा ना। माझा एक भाऊ गेला म्हणून माझे लाखो भाऊ माझ्या भावाने निर्माण केलेत। मला न्यायामुळे सत्याचा न्याय आहे, लवकरात लवकर शासन आम्हाला न्याय मिळवून देईल असा न्याय मिळण्याची अपेक्षा आहे। आणि आपण बघतोय पुण्यातील या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने हे सगळे लोक या ठिकाणी सहभागी होत आहेत। हातात फाशी घेऊन देखील काही लोक या ठिकाणी आलेले आहेत, जेणेकरून सक्त कारवाई व्हावी अशी मागणी या ठिकाणी करतायत। महिलांचा देखील सहभाग खूप मोठ्या प्रमाणात आहे, युवक आहेत आणि एकच मागणी या मोर्चाच्या माध्यमातून होतीये की धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, कारण जर ते राहिले पदावर तर योग्य पद्धतीने तपास होऊ शकणार नाही। आपण बघतोय जरी हे देशमुख कुटुंबीय या आंदोलनात हळूहळू मोर्चात पुढे गेलं असलं तरी अजून देखील हा मोर्चा खूप मोठा आहे। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहेत आणि जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी देत आहेत। काय म्हणणं आहे तुमचं? धनंजय मुंडेंवर बरेच आरोप होत आहेत, राजीनामा द्यावा, तुम्ही घोषणा द्या। हो, राजीनामाच दिला पाहिजे का? तर धनंजय मुंडे साहेबाचे आकाच्या आकात हे सर्वसामान्य जनता बोलते, हे खोटं नाहीये। सरकारने दबाव तंत्र लोकशाहीवर आणू नये, निवडून दिलंय, एकतर्फी सरकार झालंय, याचा तुम्ही विलंब किंवा याची वाट मुख्यमंत्री, गृहमंत्री तपास करतायत, आदेश दिले, SIT नेमलेली आहे। हे आदेश तुम्हाला सांगतो, 2 मिनिटं बोलू का? हे आदेश कसे दिलेत? 2 मिनिट हे आदेश जे झालेत, एक आरोपी 2-2 दिवसांनी सिलेंडर व्हायचं, त्यानंतर त्याचे काय प्रसाद करायचे, 2-2 दिवसांनी प्रकरण दाबायचं, याची पूर्ण बिल्डिंग लावून काम होत आहे। त्यामुळं आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांना एक प्रश्न आहे माझा, सगळे आरोपी पुण्यामध्येच कसे मिळतात? सगळ्या आरोपींना सोडायला येणाऱ्या गाड्या तुम्ही पोलीस स्टेशनच्या आवारातून कशा काय पाठीमागं सोडतायत? सगळे आरोपी तुम्ही CBI, तुम्ही CID चा वापर करता, तुम्ही SIT चा वापर
वापर करता आणि हा वापर करून सुद्धा तुम्हाला सगळे आरोपी पुण्यामध्ये भेटतात. मग ह्यांना खुल्या फिरण्याची परवानगी दिली कोणी? दुसरी महत्वाची गोष्ट, आरोपी ज्या पद्धतीने आरोपी पुण्यात येऊन सरेंडर होत आहेत किंबहुना पुण्यात लपतायत याच्या मागे सुद्धा कोण आहे यापर्यंत देखील पोहोचण्याचा पोलिसांनी प्रयत्न करावा. मुख्यमंत्र्यांनी जी आश्वासनं दिलेली आहेत त्या पद्धतीने इथं कारवाई व्हायला हवी आणि आरोपींना सक्त शिक्षा व्हायला हवी. या हीच मागणी या संपूर्ण मोर्चाच्या माध्यमातून होतीये, देशमुख कुटुंबियाच्या माध्यमातून होतीये आणि अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी या मोर्चाला खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय आणि पुण्यात देखील भव्य खरंय. असा हा जन आक्रोश मोर्चा निघालेला आहे आणि काही वेळातच जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचेल. खरंय मी की हा आवाज अधिकाधिक तीव्र होतोय आणि तो आता सरकारपर्यंत आणखीन अत्यंत तीव्रतेने पोहोचेल अशी आपण आशा करूया. घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा.